ख्रिस्ताचे अनुयायी होणाऱ्या व्यक्तीमध्ये दोन गुणधर्म असणे गरजेचे आहे. एक म्हणजे मिठाचं गुणधर्म. मिठाप्रमाणे इतरांच्या जीवनामध्ये रुची आणणे. ज्याप्रमाणे मिठाशिवाय जेवणाला चव नाही, रुची नाही, त्याचप्रमाणे ख्रिस्ताचे अनुयायी होणाऱ्या व्यक्तीच्या प्रेझेन्स किंवा व्यक्तीच्या उपस्थितीशिवाय इतरांच्या जीवनामध्ये रुची नाही. म्हणजेच ख्रिस्ताचा अनुयायी हा पूर्णपणे परिपूर्ण असला पाहिजे. मिठाच्या एका गुणधर्माप्रमाणे तो इतरांच्या जीवनामध्ये रुची आणणारा असला पाहिजे आणि इतरांचं जीवन आनंदाने फुलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि दुसरा गुणधर्म म्हणजे मेणबत्तीचा, प्रकाशाचा. ज्याप्रमाणे प्रकाश अंधाराला नाहीसा करतो, प्रकाश व्यक्तीचं जीवन प्रज्वलित करत असते, त्याचप्रमाणे ख्रिस्ताचा अनुयायी हा स्वतःचं जीवन प्रकाशमय करणारा असावा व त्याचबरोबर इतरांचे अंधकारमय झालेले जीवन प्रज्वलित करणारा असावा. इतरांच्या जीवनामध्ये नेहमी प्रकाश आणणारा असावा. आणि हेच दोन गुणधर्म आज प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये त्यांच्या शिष्यांना सांगत आहे की मिठाचं गुणधर्म तुम्ही स्वीकारण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे प्रकाशाप्रमाणे प्रकाशित होण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना हे सुंदर उपमा देत आहे की तुम्ही पृथ्वीवरचे मीठ आहात आणि तुम्ही या जगाचा प्रकाश आहात. तुमच्याकडे ती ज्योत दिलेली आहे, तुमच्याकडे ते मीठ दिलेलं आहे, त्याचा आपण व्यवस्थित वापर आणि उपयोग केला पाहिजे. जर मिठाचा वापर केला नाही तर मीठ त्या जेवणासाठी उपयोगी पडणार नाही, ते मीठ उडवलं जाणार आहे. जर त्या प्रकाशाचा वापर केला नाही तर कदाचित ती वात विझून जाणार आहे, तो प्रकाश नाहीसा होणार आहे. आणि म्हणून जो प्रकाश परमेश्वराने आपल्या हृदयामध्ये दिलेला आहे, जे मीठ परमेश्वराने आपल्या जवळ दिलेलं आहे, त्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. पुष्कळ वेळेला आपण आपल्या जवळ असलेले टॅलेंट्स, आपल्या जवळ असलेले गुणधर्म आपण व्यवस्थित वापरत नसतो. आपण वेगवेगळी कारणे देत असतो. आपण बिझी आहोत, आपल्याला टाइम नाही. परंतु जितक्यांदा आपण हे कारणे देतो तितक्यांदा आपण या प्रकाशापासून, या रुचीपासून खऱ्या आनंदाला मुकत असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा आपल्याला सांगत आहे, त्या मिठाचं गुणधर्म अवलंबन करण्याचा प्रयत्न करा, त्या प्रकाशाप्रमाणे प्रकाशमय होण्याचा प्रयत्न करा. आणि नक्कीच जितक्यांदा आपण त्याचा वापर करणार आहोत तितक्यांदा परमेश्वर भरभरून आपल्याला देणार आहे. ख्रिस्ती जीवन हे प्रकाशाने भरभरून वाहणार आहे. आपलं ख्रिस्ती जीवन या मिठाप्रमाणे अधिक रुचकर होणार आहे, अधिक चविष्ट होणार आहे. आज देऊळमाता प्रेषित बारनाबस याचा सण साजरा करीत आहे. बारनाबसला देखील प्रभू येशूच्या प्रेमाची फार ओढ लागलेली होती. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं जीवन प्रकाशमय केलेलं होतं. एवढं की त्याने आपल्या जवळ असलेलं नसलं सर्व काही विकून टाकलं आणि प्रभू येशूच्या सेवेसाठी आपलं जीवन समर्पित केलं. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याने प्रभू येशूची ज्योत, प्रभू येशूचा प्रकाश सर्वत्र पसरवला व इतरांचं जीवन त्याने रुचकर बनवलं. इतरांच्या जीवनामध्ये त्याने रुची आली. आज संत बर्नाबाचं उदाहरण आपल्या समोर ठेवूया. आणि दोन गुणधर्म म्हणजे मिठाप्रमाणे इतरांच्या जीवनामध्ये रुची आणणे आणि प्रकाशाप्रमाणे प्रकाशित राहून इतरांचं अंधकारमय झालेलं जीवन प्रकाशित करण्यासाठी परमेश्वर आज आपला पाचारण करत आहे. परमेश्वराकडून परत एकदा आपण सामर्थ्य घेऊया. आपल्या जवळ असलेले जे टॅलेंट्स आहेत, आपल्या जवळ असलेले ते कृपादान आहेत, त्याचा आपण व्यवस्थित वापर करूया. आमीन.